जय भीम. येणाऱ्या 10 मेला बहुजनांचे हृदयसम्राट आदरणीय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस येत आहे. बाळासाहेबांचा राजकीय व सामाजिक प्रवास किती संघर्षमय प्रयत्नातून कसा उभा झाला याबाबत मी आज तुम्हाला माहिती देत आहे. मी मिलिंद इंगळे, जय भीम मीडिया या आमच्या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. बाबासाहेबांच्या नंतर भैयासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळ पुढे नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. भैयासाहेबांचे व मीराताईंचे भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आंबेडकरी विचार संपूर्ण भारतभर घरोघरी पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सुरू असतानाच अचानक 17 सप्टेंबर 1977 रोजी भैयासाहेबांचे दुःखद निधन झाले. भैयासाहेबांनंतर त्यांची पत्नी मीराताई, 3 मुले प्रकाश, भीमराव, आनंदराज व 1 मुलगी रमा असा परिवार आहे. प्रकाश आंबेडकरांचा जन्म 10 मे 1954ला झाला. प्रकाश आंबेडकर परिवारात सर्वात मोठे होते. भैयासाहेबांचे व मीराताईंचे बौद्ध महासभेचे कार्य सुरू असताना अचानक भैयासाहेबांचे झालेल्या दुःखद निधनामधून सावरून मीराताईंनी अखंडपणे भारतीय बौद्ध महासभेची धुरा सांभाळली. परिवारात बाळासाहेब सर्वात मोठे असल्यामुळे परिवाराची जबाबदारी सोबतच चळवळ पुढे नेण्याची जबाबदारी बाळासाहेबांवर आली. बाळासाहेबांनी वयाच्या 24व्या वर्षी सम्यक समाज आंदोलन ह्या संघटनेची धुरा सांभाळली. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर रिपब्लिकन पक्ष अनेक तुकड्यात विभागला गेला. रिपब्लिकन पक्षाचे नेते आंबेडकरी विचार सोडून मला काय मिळते या विचाराकडेच जाताना दिसत होते. काहींनी लाचारीतून पदही मिळवलीत, परंतु ते पद फक्त स्वतःच्या व परिवाराच्या आर्थिक उन्नतीकरिता वापरण्यात आली. पुढे तर रिपब्लिकन पक्षाची इतकी बिकट परिस्थिती झाली की आंबेडकरी समाज रिपब्लिकन पक्ष विसरत जाऊन काही नेत्यांच्यामुळे काँग्रेसलाच आपला पक्ष समजून राहिले होते. काँग्रेसने अनेक वर्ष बौद्धाची लाखो मते घेऊन सत्ता उपभोगली, तरीसुद्धा सामाजिक परिवर्तन, जातीवाद कमी करण्याचे कुठलेही पाऊल काँग्रेसने उचललीच नाही. या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जागोजागी बौद्धांचा अपमान होत होता. तसेच अन्याय अत्याचार हे रोजचे सुरू असायचे. बौद्ध वस्त्यात जाळपोळ, मारहाण हे तर नित्य नियमच झाले होते. मुद्दाम कोणत्या ना कोणत्या कारणावरून बौद्धांना जातीयवादी मानसिकतेतून त्रास देण्याचे कार्य हे सुरूच होते. गोरगरीब बौद्धांची साधी दखलसुद्धा पोलीस स्टेशनमध्ये त्या काळात घेतली जात नसायची. अशातच अकोला जिल्ह्यातील धाकली येथील गवळी परिवारातील 2 भावांचे इथल्या जातीवाद्यांनी डोळे चाकूने काढून टाकले. इतकी हिंमत येथील जातीवाद्यांची वाढत चाललेली होती. बौद्ध समाज गटातटात वाढल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच या आंबेडकरी समाजाला योग्य नेता नसल्याने काही जातीवादी मंडळी याच गोष्टीचा नेमका फायदा घेत होते. दुसऱ्याच्या काठीचा सहारा घेऊन काही बौद्ध नेते विधान परिषद अध्यक्ष असल्यावरही जातीवाद कमी होत नव्हता. अशातच सम्यक समाज आंदोलनाच्या माध्यमातून 14 ऑगस्ट 1980 रोजी अकोला नगरपालिकामध्ये एका कार्यक्रमासाठी बाळासाहेब आंबेडकर अकोल्याच्या रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या शासकीय विश्रामगृहात आले होते. परंतु सदर कार्यक्रम हा वेळेवर रद्द करण्यात आला. बाबासाहेबांचा नातू अकोल्यात आला आणि कार्यक्रम रद्द झाला. ही बातमी अकोल्यातील तत्कालीन बौद्धांचे नेतृत्व असलेले दीनबंधू गुरुजी, केरुबुवा गायकवाड यांचे कार्यकर्ते असलेले लंकेश्वर गुरुजी, गुणवंतराव पाटील, PR महाजन, शत्रुघ्न मुंडे, शंकरराव रगडे, रामराव गवई, कृष्णरावजी मोहोळ, यादवरावजी पाटील, जानराव इंगळे, भाऊसाहेब इंगळे यांना समजली. बाबासाहेबांचा नातू सभा न होता परत जाणे ही आपल्या जिल्ह्यासाठी नामुष्कीची बाब आहे. हे एरून या सर्व कार्यकर्त्यांनी दुपारी बाळासाहेबांची भेट घेतली. सभेसाठी वेळ देण्याची मागणी केली. साहेबांचा होकार घेऊन रात्री 8 वाजता अकोट पैल येथे सभा ठरवण्यात आली. तत्पूर्वी सायंकाळी 6 वाजता भीमनगर येथे तत्कालीन जुने पुढारी शंकरराव खंडारे यांच्या घरी बाळासाहेबांना नेण्यात आले. साक्षात बाबासाहेबांचे नातू भीमनगर मोहल्ल्यात आल्याने बाळासाहेबांना पाहायला तोबा गर्दी झाली होती. प्रत्येकाला बाळासाहेबांमध्ये साक्षात बाबासाहेब दिसत होते. भारावलेली जनता डोळे भरून
बाळासाहेबांना बाबासाहेबाच्या प्रतिरूपात पाहत होते, त्यांच्या पाया पडत होते, त्यांना स्पर्श करत होते, तर काही त्यांच्या पायाची माती कपाळावर लावत होते. सर्व आसमंत भारावलेला होता. या प्रचंड गर्दीत पहिली सभा भीमनगरमध्ये पार पडली. अर्थातच त्यानंतर रात्री 8 वाजताची नियोजित सभा भारतीय बौद्ध वाचनालय अकोट पैल येथे दीनबंधू गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली प्रचंड गर्दीत संपन्न झाली. त्याआधी बाळासाहेबांची मोठी मिरवणूक अकोल्यामध्ये काढण्यात आली. या 2 सभांनंतर बाळासाहेबांशी जुळलेल्या कार्यकर्त्यांनी लगेच 2 महिन्यात बाळासाहेबांची सभा 11 ऑक्टोबर 1980 रोजी अकोट येथील खरेदी विक्री संघाच्या पटांगणावर आयोजित केली. अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिली बाळासाहेबांची सभा अकोला तालुक्यातील आकतवाडा आपातापा या परिसरामध्ये केशवराव इंगळे गुरुजी तसेच महादेवरावजी मोहोळ, तुकारामजी मोहोळ, रामराव गवई या सर्वांनी एकत्र येऊन जवळजवळ 10 ते 15 एकर वावर हे उभं पीक काढून एवढ्या प्रचंड गर्दीमध्ये बाळासाहेबांची पहिली ग्रामीण भागातील सभा त्या काळात घेण्यात आली. तिथूनच बाळासाहेबांची नाळ ही ग्रामीण भागासोबत जुळलेली आहे. ती आज रोजी कायम बाळासाहेबांच्या सोबतच जुळलेली आहे. त्यानंतर अनेक आंदोलन बाळासाहेबांनी या संपूर्ण महाराष्ट्रभर केलेत. त्यामध्ये नाशिक ते मुंबई हा ऐतिहासिक मोर्चासुद्धा त्याच काळात काढला गेला. अकोला जिल्ह्यात 750 हेक्टर जमिनीवर दलित गरीब लोकांनी अतिक्रमण केले आहे. जवळचा पैसा मोडून पेरले आहे. काही लोक ते पेरलेले जमीन मोडत आहेत, पिके नष्ट करीत आहेत. 1967 जेल भरो सत्याग्रहाच्या वेळी भूमिहीनांना जमीन देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. त्याचा धागा धरून अतिक्रमण करणाऱ्या जमिनीचे पट्टे मिळावे म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर आमरण उपोषण करण्याचे ठरले. याच मागणीकरिता 8 ऑगस्ट 1983 रोजी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यात किमान 5 ते 10 हजार लोक उपस्थित होते. अकोला जिल्ह्यातील आंबेडकरी जनतेला बाळासाहेबांच्या माध्यमातून एक विश्वास हा निर्माण झालेला होता. कारण की बाळासाहेबांच्या अगोदरचे आंबेडकरी नेते हे अकोला जिल्ह्यातील जनतेने पाहिले होते. असेच अनेक आंदोलन करता करता 1984 सालची लोकसभेची निवडणूक त्या काळामध्ये आली. 1984च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी इंदिरा गांधीच्या झालेल्या हत्येच्या सहानुभूतीची लाट संपूर्ण भारतात असतानासुद्धा या 84च्या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेब आंबेडकर यांनी ईशान्य मुंबई आणि अकोला या 2 लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे ठरवले. निवडणुकीपूर्वी बाळासाहेबांची हत्तीवरून मोठी जंगी मिरवणूकसुद्धा काढण्यात आली. याच मिरवणुकीमध्ये काही जातीवादी मंडळी घुसून जाणीवपूर्वक काही घोषणा देण्यात आल्या. त्याचा परिणाम 1984च्या निवडणुकीमध्ये झाला. इंदिरा गांधींच्या निधनानंतर सहानुभूतीची उसळलेल्या प्रचंड लाटेतसुद्धा बाळासाहेब आंबेडकर अकोला लोकसभा मतदारसंघातून विजयी होतील. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या गोष्टीची चर्चा सुरू झाली. त्या काळी निवडणूक लढवायला पुरेसा पैसा नसल्यामुळे 2 ते 3 दिवस प्रचाराच्या गाड्यासुद्धा डिझेल अभावी उभ्या कराव्या लागल्या. 1984 सालच्या निवडणुकीत बाळासाहेब आंबेडकरांना अकोला लोकसभा मतदारसंघातून तराजू ही निशाणी निवडणूक चिन्ह म्हणून मिळाली. त्यावेळेस एक प्रसिद्ध वाक्य त्यावेळेस प्रसिद्ध झाले. ते असे होते, गया राजू, म्हणजे राजीव गांधीबद्दल म्हणायचे, गया राजू आ गया तराजू. ही घोषणा सर्वत्र अकोला जिल्ह्यात गाजू लागली. अकोला लोकसभा मतदारसंघात बाळासाहेबांची सरळ लढत ही काँग्रेसचे मधुसूदन वैराडे यांच्यासोबत झाली. 1984च्या निवडणुकीमध्ये बाळासाहेबांच्या पाठीमागे बौद्धांव्यतिरिक्त प्रामुख्याने अकोला जिल्ह्यातील मुस्लिम समाज हा उभा राहिला. त्यातूनच इथल्या जातीवाद्यांनी बाळासाहेबांच्या जुलूसमध्ये सहभागी होऊन जातीवादी घोषणा दिल्या. बाळासाहेबांच्या मिरवणुकीमध्ये जाणीवपूर्वक केलेल्या घोषणाबाजीमुळे मताचे विभाजन होऊन बाळासाहेबांचा अल्पमतांनी पराभव झाला. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात साहेबांना 49,758 मते मिळाली होती, तर अकोला लोकसभेत
मधुसूदन वैराडे यांच्या विरोधात निवडणूक लढवून 1,65,664 मते मिळाली होती. वैराडे त्यांना 1,78,874 मते मिळाल्याने 13,210 इतक्या अल्प मतांनी वैराडे विजयी झाले होते. 1987 साली नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक लागली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर मुलीच्या गुणवाढ प्रकरणात पदावरून पायउतार झाले होते. त्याचवेळी शंकरराव चव्हाण यांची मुख्यमंत्री म्हणून वर्णी लागली होती. शंकरराव चव्हाण यांच्या खासदारकीच्या राजीनाम्याने 87 मध्ये नांदेडची पोटनिवडणूक जाहीर झाली होती. काँग्रेसकडून अशोक चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर भारिपच्या वतीने बाळासाहेब स्वतः नांदेड मतदारसंघातून उभे होते. नांदेड पोटनिवडणुकीत बाळासाहेबांच्या प्रचाराला जॉर्ज फर्नांडिस हे स्वतः आले होते. या निवडणुकीत 7 उमेदवार उभे होते, परंतु खरी लढत झाली ती अशोक चव्हाण आणि बाळासाहेब यांच्यात. अशोक चव्हाण यांना 2,83,019 मते, तर बाळासाहेबांना 1,71,001 इतकी मते मिळाली. या निवडणुकीत सुद्धा बाळासाहेबांचा अल्पमतांनी पराभव झाला. प्रचाराची साधने, पैसा, राजकीय पाठबळ नसताना सुद्धा त्या काळच्या मुख्यमंत्र्याच्या मुलाच्या विरोधात 2.25 लाख मतं घेणे हा मोठा राजकीय चमत्कार बाळासाहेबांनी त्यावेळेस करून दाखवला. 1988-1989 साली त्या काळात राम मंदिराच्या आंदोलनाने पेट घेतला होता. एकीकडे मंडल आयोग तर एकीकडे कमंडल अशी त्यावेळेस परिस्थिती निर्माण झाली होती. त्याच काळात व्ही.पी. सिंग हे 1989 साली भारताचे पंतप्रधान बनले. बऱ्याच वर्षानंतर काँग्रेस व्यतिरिक्त सरकार आल्यामुळे व्ही.पी. सिंगांनी बाळासाहेबांना राज्यसभेवर खासदार म्हणून त्या काळात घेतले. बाळासाहेब खासदार झाल्यानंतर बाळासाहेबांनी सर्वात पहिले महत्त्वाचे काम केंद्र सरकारमध्ये बौद्धांचा उल्लेख हा अनुसूचित जातीमध्ये करण्यात येत नव्हता, याविरुद्ध बाळासाहेबांनी संसदमध्ये सदर मुद्दा मांडून बौद्धांचा उल्लेख हा केंद्र सरकारमध्ये सुद्धा अनुसूचित जातीत करण्यात यावा हा नवीन कायदा करण्यात आला. याचा फायदा केंद्र सरकारमध्ये असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना मिळाला. बाळासाहेब आंबेडकर राज्यसभेवर खासदार म्हणून गेल्यानंतर बाळासाहेबांनी अकोला जिल्ह्यातील आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व परिस्थिती पाहिलेली होती. बौद्ध मंडळींना बाळासाहेब राज्यसभेवर खासदार झाल्यानंतर बाळासाहेबांनी त्या काळातील बौद्ध मंडळीची परिस्थिती पाहिलेली होती. आपल्या बौद्ध मंडळीकडे पुरेसा पैसा नसल्यामुळे विहार किंवा सभागृह त्यांना बसण्याकरिता हे कोणत्याच गावामध्ये उपलब्ध नव्हते. कुठे कुठे आपल्या बौद्ध मंडळींनी प्रयत्न करून हप्त्याचे 1 रुपये, हप्त्याचे 2 रुपये जमा करून विहार किंवा सभागृह बांधण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला होता, परंतु ते बांधकामसुद्धा बऱ्याच ठिकाणी अर्धवटच होते. त्यामुळे बाळासाहेबांनी सर्वप्रथम अकोला जिल्ह्यामध्ये गाव तेथे सभागृह हा संकल्प मांडला. या माध्यमातून प्रत्येक बौद्ध वस्तीमध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या निधीमधून एक सामाजिक सभागृह पुढे त्याचेच रूपांतर विहारामध्ये करण्यात आले. असं एकही गाव कदाचित सुटलंच नशीन की जिथे बाळासाहेबांनी सामाजिक सभागृह हे बौद्ध वस्त्यामध्ये आणि इतर बहुजनांच्या वस्त्यामध्ये दिले. अशातच 1989 मध्ये नांदेडमधील किनवट मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली. या पोटनिवडणुकीत बाळासाहेबांनी पहिला प्रयोग आदिवासी समाजातील भीमराव केराम या नावाच्या व्यक्तीला विधानसभेला उभे केले. आदिवासी समाजातील भीमराव केराम हे त्या काळात नांदेडमधील किनवट मतदारसंघातून पहिले आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 1990च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मूर्तिजापूर मतदारसंघातून मखराम पवार यांना उभे केले. मखराम पवारसुद्धा त्यावेळी मूर्तिजापूर मतदारसंघामधून निवडून आले आणि 1990ची विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय रिपब्लिकन पक्षाचे बरेच उमेदवारांनी लक्ष वेधण्या इतके मतं घेतले. त्यानंतर 1992 मध्ये अकोला जिल्हा परिषदेची निवडणूक आली. अकोला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेबांनी जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये उमेदवार उभे केले. ज्या जिल्हा परिषदेचे दरवाजे नेहमीसाठी इथल्या गोरगरीब जनतेकरिता बंद होते, अशा जिल्हा परिषदमध्ये बाळासाहेबांनी त्यावेळेस उभे केलेल्या लोकांपैकी काही लोक निवडून आले. याच वेळेस
अकोला तालुका जो अकोला जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा तालुका म्हणून आहे, अशा तालुक्याची पंचायत समिती ही बाळासाहेबांनी ताब्यात घेतली. अकोला पंचायत समितीचे सभापती म्हणून हरिभाऊ बदे हे सभापतीपदी विराजमान झाले. तसेच बार्शी टाकळी पंचायत समितीचे सभापती म्हणून BR शिरसाट यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर या तालुक्यातील पंचायत समितीसुद्धा भारिप बहुजन महासंघाच्या ताब्यात आली. पुढे 1998 आणि 1999 मध्ये लोकसभेत बाळासाहेब खासदार म्हणून संसदेत गेले. 1999च्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब यांचे 3 आमदार निवडून आले. याच काळात काँग्रेसच्या सरकारमध्ये भारिप बहुजन महासंघाला 2 कॅबिनेट व 1 राज्यमंत्री पद हे मिळाले. 2004, 2009, 2014 मध्ये भारिप बहुजन महासंघाचे आमदार निवडून आले. अकोला जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष 1999 साली पहिल्या वेळेस अकोला जिल्हा परिषदेवर भारिप बहुजन महासंघाचा झेंडा फडकवण्यात आला. भारिप बहुजन महासंघाचे कोळी समाजाचे डॉक्टर DM भांडे हे भारिप बहुजन महासंघाच्या वतीने अकोला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षाच्या खुर्चीवर बसले. त्यानंतर लगातार भारिप बहुजन महासंघाची सत्ता ही अकोला जिल्हा परिषदेमध्ये आहे. कित्येक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, कित्येक जिल्हा परिषदेचे सभापती आतापर्यंत बाळासाहेबांनी केले. एवढंच नव्हे, 2012 साली अकोल्याच्या महापौर म्हणून ज्योत्स्नाताई गवई या पहिल्या बौद्ध महापौर म्हणून बाळासाहेबांनी ज्योत्स्ना गवईंना अकोला महानगरपालिकेत महापौर म्हणून बसवले. एवढंच नव्हे तर बाळासाहेबांनी अमरावती, नांदेड, औरंगाबाद बऱ्याच ठिकाणी उमेदवार निवडून आणले. ज्या VIP सर्किट हाऊसमध्ये मंत्री, कोणी मुख्यमंत्री आलेत त्यावेळेस आपले गोरगरीब कार्यकर्ते हे बाहेरून पाहायचे. तेच कार्यकर्ते आज रोजी बाळासाहेबांच्या या किमयेमुळे त्याच VIP सर्किट हाऊसमध्ये मिटिंग आयोजित करू लागले. आतापर्यंत बाळासाहेबांनी जवळपास 1000च्या वर लोकांना वेगवेगळ्या निवडणुकीत विजयी केले. नुसते बौद्धच नाही तर बरेच अनेक इतर छोट्या मोठ्या जातीचे लोक ज्यांना आजपर्यंत कधीच सत्तेत सहभाग मिळाला नव्हता, बाळासाहेबांच्या किमयेमुळे हेच लोक आज सत्तेत बसून आहेत. ही किमया बाळासाहेबांनी केली. 1994च्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये भारिप बहुजन महासंघाचे उमेदवार बाळासाहेबांनी उभे केले. जवळपास 38 ठिकाणी भारिप बहुजन महासंघाचे उमेदवार हे क्रमांक 2 नंबरवर राहिले. त्याचवेळी काँग्रेसचा पराभव होऊन शिवसेना आणि BJPचे सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये स्थापन झाले. आतापर्यंत अनेक आंबेडकरवादी नेते, दुसऱ्याच्या कुबड्या घेऊन मिळेल ते पद मिळवणारे नेतेसुद्धा आपण पाहिले. परंतु बाळासाहेबांच्या माध्यमातून एक स्वाभिमानी नेतृत्व या संपूर्ण महाराष्ट्राला मिळालं. आजपर्यंत जे आंबेडकरवादी नेते दुसऱ्याच्या दारी पद मागण्याकरिता उभे राहत, तेच पहिल्या वेळेस बाळासाहेबांच्या माध्यमातून राजगृहावर त्यावेळेसचे मुख्यमंत्री म्हणून राहिलेले शरद पवार यांना बाळासाहेबांची 1998च्या काँग्रेस रिपब्लिकन युतीच्या अगोदर राजगृहावर त्याच कारणामुळे यावे लागले होते. ही आंबेडकरवादी सर्व जनतेचा यामध्येच विजय होता की आपण दुसऱ्याच्या दारी न जाता दुसरा आपल्याकडे मागायला आला पाहिजे. यापेक्षा मोठा स्वाभिमान असूच शकत नाही. त्यामुळे बाळासाहेबांचं नेतृत्व हे स्वाभिमानी नेतृत्व म्हणून या महाराष्ट्रात ओळखल्या जाऊ लागलं. सर्वात महत्त्वाचे बाळासाहेबांचे काम म्हणजे बाळासाहेब सक्रिय राजकारणात किंवा समाजकारणात येण्याच्या पूर्वी जी परिस्थिती होती, जे जातीवादी लोक जातीय भावनेतून आपल्या लोकांना त्रास देत होते, आज बाळासाहेबांनी इथे चळवळ उभी केल्यामुळे, एकी इथं निर्माण केल्यामुळे त्यावर सुद्धा लगाम लागला गेला. जे लोक इथल्या बौद्ध समुदायाला अपमानास्पद वागणूक देत होते, तेच लोक बाळासाहेबांच्या या किमयेमुळे आज स्वतःहून जोऱ्यात जयभीम करतात. यापेक्षा मोठं परिवर्तन हे दुसरं कुठलं होऊ शकत नाही. एकीकडे हजारो लोक भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवडून आणताना, दुसरीकडे बाळासाहेबांनी स्वतःकरिता मिळेल ते पद मिळवता आले असते, परंतु ते न घेता फक्त आणि फक्त स्वाभिमानाची लढाई आणि स्वाभिमानाचा हा पक्ष जिवंत ठेवण्याचे काम केले.
अशा या महान स्वाभिमानी नेत्याला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जय भीम.